वाघोलीत रविवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला होता। मद्याच्या नशेत असलेल्या चालकाने भरधाव वेगाने डंपर चालवून फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना चिरडलं होतं। या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला होता। डंपर चालक असलेल्या गजानन तोटरे याला पोलिसांनी तेव्हाच अटक केली होती। या प्रकरणी पोलिसांनी आता आणखी कारवाई करत डंपर मालक अनिल काटे याला देखील अटक केली आहे। वाघोली पोलिसांनी डंपर मालक असलेल्या अनिल काटे याला अपघातानंतर चौकशीसाठी बोलावलं होतं। ड्रायव्हर असलेला गजानन तोटरे याला दारूचे व्यसन आहे हे माहीत असतानाही अनिल काटे यांनी त्याला डंपर चालवण्यासाठी दिल्याचं समोर आलंय। अनिल काटे याला ड्रायव्हर गजानन तोटरे याला दारू पिण्याचे व्यसन असल्याचे माहीत होते। ज्या दिवशी हा अपघात घडला त्या दिवशी ड्रायव्हर गजानन हा दारू पिऊन होता की नाही याबद्दल आपल्याला माहीत नसल्याचं अनिल काटे यांनी चौकशी दरम्यान पोलिसांना सांगितलं। मात्र मद्यपी असलेल्या ड्रायव्हरला डंपर चालवण्यासाठी देणे चुकीचे होते। तसेच त्याला नोकरीवर ठेवताना वारंवार दारू पिऊन गाडी चालवणे चुकीचे आहे असे सांगणे अपेक्षित होते। मात्र मालक असलेल्या अनिल काटे यांच्याकडून याबाबत कुठलाही प्रकार घडला नाही। त्यामुळे वाघोली पोलिसांनी त्याच्यावरही गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे। दरम्यान वाघोलीत झालेल्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील 2 लहान मुलांसह तिघांचा बळी गेलाय। अमरावतीहून पुण्यात कामाच्या शोधात आलेले कुटुंब वाघोलीत रस्त्यालगत असलेल्या फुटपाथवर झोपलं होतं। त्यावेळी मध्यरात्रीच्या सुमारास भरधाव वेगात आलेला डंपर रस्ता सोडून त्यांच्या अंगावर गेला। या अपघातात 6 जण गंभीर जखमी झाले आहेत। त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मात्र या घटनेनंतर पोलिसांनी या अपघाताला कारणीभूत असणाऱ्या प्रत्येकावर कारवाई करणार असल्याचा इशारा दिलाय।